मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यांवरून अनेक आरोप होत आहेत। विरोधी पक्षातील राजकारणी रोज नवे मुद्दे घेऊन निवडणूक आयुक्तांना भेटायला जात आहेत। त्यातच काही भागातील मतदारांचे थेट वॉर्ड बदलले गेल्याची ही बाब आता समोर आलेली आहे। कुर्ला परिसरातील तब्बल 7,000हून अधिक मतदार हे दुसऱ्या वॉर्डात गेल्याची बाब आरटीआय कार्यकर्त्यांनी समोर आणली आहे। आयुक्त आणि सहआयुक्तांना निवेदन देत चूक दुरुस्त करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। तर मुंबईमध्ये मतदारांचे थेट वॉर्ड बदलले गेल्याची बाब ही समोर आलेली आहे। जवळपास 7,000हून अधिक मतदार हे दुसऱ्या वॉर्डात गेलेले आहेत। आणि याच संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, कुर्ला परिसरामध्ये तब्बल 7,000हून अधिक मतदार हे दुसऱ्या वॉर्डात गेलेले आहेत। आरटीआय कार्यकर्त्यांनी ही बाब समोर आणली आहे। त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे। निवेदनामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे, काय माहिती समोर येते? आकांक्षा, आपण जर पाहिलं तर 6,834 मतदारांचा वॉर्ड जो आहे तो बदललेला आहे। म्हणजे डिलिमिटेशनच्या अनुषंगाने हे मतदार 162 वॉर्डमध्ये असायला हवे होते, पण त्यांना थेट 163 वॉर्डमध्ये टाकण्यात आलेला आहे। आणि त्या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआय टाकला होता आणि त्यांच्या निदर्शनास ही बाब जी आहे ती आलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांनी थेट पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलेले आहे। त्यासोबतच जे सहआयुक्त आहेत एल वॉर्ड विभागाचे, त्यांना सुद्धा पत्र लिहित जे ते त्या संदर्भातली माहिती जी आहे ती देण्यात आलेली। माझ्या हातात हे सगळं पत्र जे ते समोर आलेले, त्यांनी या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की ही जी 6,834 नावं दुसऱ्या वॉर्डामध्ये गेलेली आहेत ती 163 मधून 162 मध्ये येणं गरजेचं आहे। हा घोळ झालेला आहे। त्यामुळे एकीकडे विरोधक म्हणजे महाविकास आघाडी असेल, मनसेचे नेते असतील, ते मतदार याद्यांवर काम करताना पाहायला मिळतात। ते राज्य निवडणूक आयोगावर आरोप करताना पाहायला मिळतात। मतदार यादीच्या घोळावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यातच आता थेट आरटीआय कार्यकर्ते जे अनिल गलगले त्यांनी टाकलेल्या आरटीआय मधून एवढी मोठी बाब जी आहे ती समोर आली। त्यामुळे मतदार याद्यांवरून घोळाचं राजकारण तर सुरूच आहे, पण त्यासोबतच आता जर पाहिलं तर आरटीआय कार्यकर्ते सुद्धा यात समोर आलेले आहेत। त्यामुळे एकीकडे जे मतदार याद्यांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका असो किंवा मग विरोधी पक्षनेते किंवा सर्वच राजकारण्यांकडून सुरू आहे, त्यात आता आरटीआय कार्यकर्ते सुद्धा पुढे आलेले आहेत। पण विशेष बाब म्हणजे की 6,834 हा खरं तर मोठा आकडा आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि मतदारांची ही संख्या मोठी आणि ती थेट एका वॉर्ड मधून दुसऱ्या वॉर्ड मध्ये जाते। म्हणजे की हे एका बूथवर असायला हवे होते, पण त्यांचा बूथ आणि वॉर्ड जो आहे तो बदलला गेलेला आहे। त्यामुळे मतदारांना सुद्धा याचा त्रास होणार आहे की या आधीपर्यंत ज्या ठिकाणी ते मतदार करत होते त्यांना नव्याने त्यांच्या याद्या। त्यामुळे निवडणूक आयोग नेमकं काय उत्तर देतं, काय ऍक्शन घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अजय या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।